यावर्षी मी ठरवलं होतं की पहिले आपल्या वाटरलेली कमळाला जे काही फुल येईन त्याची मी पूजा करणार आहे. असं मी का बरं केलेलं आहे, कारण आपण खरंच किती मनापासून बागकाम करतो. ध्यान म्हणा, आरोग्य म्हणा किंवा सर्व चांगलं राहण्यासाठी बागकाम हे खूप उपयोगाला पडते. आणि मी म्हटलं यावर्षी तर याची पूजा झालीच पाहिजे. जे पहिलं फुल येईल, पहिलं फूल माझ्या बागेमध्ये कमळाचं आलं आणि एवढे या टबामध्ये 6 फुलं उमलणार आहे आपले. खूप सुंदर वाटते जेव्हा आपल्या मेहनतीला असे फुलं येतात, फळं येतात आणि खूप छान वाटते. खरंच मेहनतीची चीज झाल्यासारखं वाटते. फक्त यावर्षी नेहमीपेक्षा थोडासा टब माझा आधीपेक्षा थोडा मोठा घेतलेला आहे आणि कमळाने भरपूरच रिझल्ट दिलेला आहे. कोणत्याही केमिकलचं फवारणी नाही, कोणत्या केमिकलचा वापर नसतानासुद्धा बागेमध्ये माझे इतक्या कड्या फुलं आलेल्या आहे. मोजले तर हे 6 होते आणि आश्चर्य हे की मी पहिले सुरुवातीला 1 कडी बघितली आणि मनात विचार केला 2 आल्या तर, 2 आल्या तर मी म्हटलं 3 आल्या तर, 3 आल्या तर मला असं वाटलं आता 4 आल्या पाहिजे. मग असं वाटलं 5 झाल्या होत्या. मनामध्ये आलं 6 जर आल्या तर किती छान होईल. खरंच 6 फुलंकड्या आलेल्या आहे. हा योगायोग असू शकतो किंवा कमळांची ग्रोथ चांगली असल्यामुळे असू शकतो. आणि बाकी बघा असे आपण वेगवेगळे याच्यात कमळ वाटरलेले लावू शकतो. आज मी ते स्वच्छ करताना हे पण बघत होते आपल्या किती कड्या आल्या किंवा किती फुलं आले. आणि ह्या टबमध्ये अचानक एक कडी दिसली आणि वर काढल्या तर या छोट्याशा बकेटमध्ये 6 कड्या येत आहे वर बघा तुम्ही. आणि हे छान असा नर्सरीमधून आणलेलीच थोडी मोठीशी कुंडी होती आणि आपली झाडं लावून येतात ना ती. बघा ही खाली एक मोठी बकेट, त्याच्यावर ही छोटी, अशा पद्धतीने ठेवलेली आहे. पण उत्तम रिझल्ट पाहिजे असेल ना तर वाटर लिली असो कमळ असो असा मोठा टब जर घेतला ना त्याच्यामध्ये भरपूर छान रिझल्ट मिळते. आणि छोट्या याच्यात फुलं येतात पण साईजमध्ये थोडा फरक असू शकते. पण आता मला यावर्षी जेव्हा पावसाळा लागेल तर शेल करेल म्हटलं, जे माझ्याकडे डबल डबल रंग होतील ते, कारण एक एक रंग तर मलाच पाहिजे. पण जे 2-3 असे रंग राहील एका एका झाडाचे ते मी शेलमध्ये देणार आहे. कारण मागच्या वर्षी छान शेल केले होते आणि जेव्हा त्यांच्या इकडे फुलं उमलतात ना तर खूप छान वाटते मनाला. कारण हे फूल खूप आनंद देऊन जाते. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल आपण ब्रह्मकमळची मी पूजा करतानाचे बरेचसे व्हिडिओ बघितलेले होते. आणि यावर्षी मी ठरवलेलं होतं की आपण आहे ना यावर्षी आपल्या जेव्हा वाटरलेले असं कमळाला असं पहिलं फुल येईल ना तेव्हा मी छान पूजा करेल. कारण आपण मनापासून पूजा तर करतो बागेची, बागकाम करतो, त्यांची काळजी घेतो. तर यावर्षी असं ठरवलेलं होतं आणि ठरवलंच छान अशी फुलं उमलली आणि माझं चालू झालं पूजा करायचं काम. आणि बघा किती प्रकारे लावलेले आहे. फक्त याच्यात शेवाळ वगैरे होऊ द्यायचं नाही आणि केमिकल तर वापरायचं मी सुरुवातीपासून ठरवलं नव्हते. बरेच जीव येतात याच्यात पाणी प्यायला, तर केमिकल नाही वापरावं असं मला वाटलं होतं. रिझल्ट बघूया तर तुमच्या डोळ्यासमोर आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा ना. आवडला तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. धन्यवाद.